आणि आपण पाहत आहात बातमी महाराष्ट्राची। हिवरखेड पूर्णा या गावी खडकपूर्णा नदीमध्ये सामाजिक कार्यकर्ते संतोष अंबादास दराडे यांनी अवैध रेती वाहतूक संदर्भात नदीपात्रामध्ये आमरण उपोषणाला बसले असून त्यांनी या अवैध रेती साठ्यावर प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी दाखल केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाबासाहेब कुंटे यांनी। नमस्कार, आज आपण आलेलो आहे हिवरखेड पूर्णा या ठिकाणी आणि आपण पाहत आहे नदीपात्रामध्ये हिवरखेड पूर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष अंबादास दराडे हे आपल्या नदीपात्रामध्ये उपोषणाला बसलेले असून या ठिकाणी त्यांच्या काही मागण्या आहे, आपण त्यांच्याकडून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आज आम्ही 8-10 मागण्या घेऊन आज हिवरखेड पूर्णा नदीपात्रामध्ये बसलेलो आहोत। प्रमुख मागणी आहे की सिंदखेडच्या तालुक्यामध्ये हिवरखेड पूर्णा गाव, लिमगाव वायाळ असेल, रायरी असेल, तळेगाव असेल, तुमचं साठेगाव असेल, त्यानंतर दाड शिवणी, दुसरबीड, जळुका, पिंपळगाव, कुडा या गावामधून अवैधरित्या हजारो ब्रास, लाखो ब्रास अवैधरित्या उत्खनन झालेलं आहे। याचं मोजमाप करा आणि याचा अहवाल आम्हाला द्या, हा आमचा पहिला मुद्दा आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा हिवरखेड पूर्णा येथील रेती घाट आहे, हा झाला टाकरखेड शिवारामधून त्यांनी बेकायदेशीररित्या अवैधरित्या उत्खनन करणं चालू केलेलं आहे। त्याच्यावर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही CCTVची मागणी केली, CCTV आम्हाला मिळाले नाही। किती मग आज वरी बघा तुम्ही 2000 ब्रास उत्खनन झालेलं दिसतंय आणि आज खाली नदीपात्रामध्ये 10,000 झालेलं, मग हे उत्खनन गेलं आहे कुठं? मग त्यामुळं मी सांगितलं आहे की तात्काळ रेती कॉन्ट्रॅक्टदारावर गुन्हा दाखल करा आणि त्याचा रेती घाट रद्द करा आणि जो काही संबंधित तहसीलदार असेल याच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करा, निलंबनाची कारवाई करा। तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, उपोषण तोपर्यंत हटणार नाही या ठिकाणी होऊन, अशा आमच्या मागण्या आहेत। नमस्कार। रिसोड तालुक्यातील केनवड या गावी क्षयरुग्ण तपासणी शिबिर संपन्न झाले असून दिनांक 29 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत केनवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये क्षयरुगांची तपासणी करण्यात आली। डिजिटल एक्सरे मशीनद्वारे यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी संशयित रुग्णांची तपासणी केली असून या शिबिराला तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रामघरी बेले आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कपिल इंगळे उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। वाशिम जिल्ह्यातील चिखली झोले बाबा येथील चंद्रकला खंडारे या महिलेच्या घरावरील छप्पर अवकाळी पावसामुळे उडून गेल्याची घटना समोर आली। सदर दुर्दैवी घटना 28 मे 2025 रोजी घडली असून या घटनेत नाना खंडारे हे जखमी झाले आहेत। या घटनेमुळे चंद्रकलाबाई खंडारे यांचा परिवार उघड्यावर आला असून मंगळूरनाथ तहसीलदार यांनी तातडीने मदत करावी। चिखली झोले बाबा ग्रामपंचायत यांनी त्यांना घरकुल योजनेतून घरकुल बांधून द्यावे अशी स्थानिक लोकांकडून मागणी होत आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। वाशिम जिल्ह्यात हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची जयंती दिनांक 29 मे 2025 रोजी जिल्हा कार्यालय येथील राजे वाकाटक सभागृहामध्ये महाराणा प्रताप यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून साजरे करण्यात आले। वाशिमचे उच्च जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीच्या औचित्याने जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रताप यांच्या कार्याचे स्मरण नागरिकांना व्हावे म्हणून शासकीय कार्यालयात मध्ये जयंती साजरी केली। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। धर्म व न्याय यावर आधारित राज्य व्यवस्था प्रस्थापित करणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथील अहिल्या संदेश भव्य जागर यात्रेत मंत्री गिरीश महाजन यांनी सहभागी होत अभिवादन केलंय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांवर आधारित असलेले महायुती सरकार धर्माचे व न्यायाचे राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत आहेत हा
विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाहक बाळासाहेब चौधरी, आमदार सुरेश भोळे, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते. आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी. आज छत्रपती संभाजीनगर येथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तसेच ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने गरजवंत कामगार व शेतकऱ्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला. 10वी-12वी नंतर पुढे काय याविषयी मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास अतुल सावे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री हेही उपस्थित होते. प्राध्यापक दत्ताभाऊ पात्रीकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ राधाकृष्ण बापू पठाडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आपण बघतो आहे कशा पद्धतीने हे कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाला सर्व मान्यवर होते. अनेक खेड्यातनं गरीब शेतकऱ्यांचे विद्यार्थी मुलं उपस्थित होते. या कार्यक्रमास नेमकं काय घडलं आहे, काय सांगितलं कृषी मंत्र्यांनी आणि माननीय नामदार अतुल सावे यांनी विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन केलं, कशा पद्धतीचा हा सत्कार समारंभ होता व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कशा पद्धतीने झाला हेही आज आपण बघणार आहोत. नेमकं बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. या ठिकाणी संघटनेच्या कामाला, गोरगरिबाच्या प्रश्नाला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय असं दिसतंय. आणि म्हणून आलेल्या सर्व या विद्यार्थी मित्राचं, कारण आम्ही संघटनेच्या वतीने या ठिकाणी जे गुणवंत विद्यार्थी आहे, शेतकरी, कारण खेड्यापाड्यातून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना टायमामध्ये ॲडजस्टमेंट झाल्यामुळे त्याच्यामुळे थोडं कोणाचं काही येणे जाण्याची थोडी हे झाली असेल तर मी अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने जी माफी मागतो आणि पुढच्या वर्षी अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीचा याच ठिकाणी चांगला कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना गावी देतो. कारण हे जे सरकार आहे अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीचं काम करणारं सरकार आहे. कारण साहेबाच्या बाबतीत जर सांगायचं झालं, साहेबाला कालच एक दिव्यांग कल्याण खातं मिळालेलं आहे. साहेबाकडं 3 पहिले खाते असताना सुद्धा त्यांना शासनाने परत एक खातं देऊ केलं आहे. कारण याचं अभिमान या ठिकाणी आम्हाला वाटतो. कारण आम्ही या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहोत आणि आमच्या शहरातील मंत्र्यांना, कारण गव्हर्नमेंटनी जो विश्वास दाखवला, खरंच एक अभिमानाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी पहिला निर्णय घेतलेला आहे. कारण जे महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग बंधू आहे त्यांना मेडिकल सर्टिफिकेट काढताना, प्रमाणपत्र काढताना जो त्रास होतो तो होऊ नये म्हणून त्यांनी आयुक्तांना आणि सचिवांना सूचना केल्या आहे. कारण याच्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट काढण्यासाठी दिव्यांगांना चक्रा मारावं असं लागणार नाही आणि त्यांच्यासाठी कॅम्प घेतल्या जाते. एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण सामाजिक कार्य करत असताना सगळ्या गोष्टीचं भान ठेवून ते या ठिकाणी काम करतात. म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी दिली. पुन्हा संघटनेच्या वतीने शेतकऱ्याचे मूल आहे, त्यांना जाण आहे आणि शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे, मुलाचे जे प्रश्न आहे ती या ठिकाणी सर्व सुटतील अशी मी आशा बाळगतो. आणि एक औरंगाबाद आपल्या संभाजीनगरचे जे मार्केट कमिटी त्याचे सभापती सुद्धा या ठिकाणी गेलेले आहे. त्यांनी सुद्धा आपल्या शेतकऱ्याच्या मुला व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या या प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, आमचे सहकारी माणिकराव कोकाटे साहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले गुरुवर्य आमचे दत्ताभाऊ, या संघटनेचे निवृत्त रग पाटील, भाऊसाहेब तुपे, शिवाजीराव साळुंकेजी, निवृत्त गावंडीजी, अंकिताताई पाटीलजी, आमच्या कविताताई शिंदे, आमचे पत्रकार. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची मुलं शिक्षण घेतात, चांगले गुण प्राप्त करतात, पण त्यांना पुढे काय करायचं ह्याचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आणि ते मार्गदर्शन देण्याकरता जिकडे अनंत म्हणजे वक्ते ज्यांचा अनुभव आहे, मी आलो त्यावेळेस
एखाद्या कॅरियर अकॅडमीबद्दल सगळ्या वेगळ्या काय विद्यार्थ्याला 10वी 12वी नंतर करता येते या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन केलं. मी खरोखर ज्यांनी आज इकडे गुणवंत विद्यार्थी ज्यांनी 12वीमध्ये आणि 10वीमध्ये चांगले मार्क मिळाले त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. मी जास्त वेळ घेणार नाही, मलाही पुढे कार्यक्रम आहे, साहेबांनाही त्यांची बैठक आहे. मी एवढंच सांगेन, माझ्याकडे ओबीसी कल्याण विभाग आहे. परीक्षा मला सांगायला आनंद होतो की यावर्षी कोकाटे साहेब आमचे 29 विद्यार्थी UPSC पास झालेत, जे महाज्योतीच्या माध्यमातून 18 विद्यार्थी MPSC पास झालेले, पोलीस भरतीमध्ये जवळजवळ 42 लोक पास झालेत. अशा अनेक जे महाज्योतीच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत, त्या माध्यमातून आम्ही आता महाज्योतीचा आम्ही नागपूरला आहे, तसंच एक संभाजीनगर, पुणा, नाशिक अशा ठिकाणी सगळ्या ठिकाणी महाज्योतीचे अकॅडमी सेंटर सुरू करणार आहोत. त्याच्या मागचाच उद्देश आहे की ग्रामीण भागातील येणाऱ्या या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगले विद्यार्थी. आणि माझी सर्व विद्यार्थ्यांना आहे की सगळ्यांनी डॉक्टर, इंजिनिअरिंग व्हायला पाहिजे. नक्कीच इच्छा असते प्रत्येकाला, आपल्या आई वडिलांना इच्छा असते की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा इंजिनियर झाला पाहिजे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक अशा, मी आज व्यवसायाची इच्छा असेल तर नक्कीच गेलं पाहिजे. तुम्ही म्हणजे हा कशाला मला मार्गदर्शन करू लागला, आम्हाला डॉक्टर व्हायचं. पण माझी आपल्याला इच्छा आहे की अनेक असे आज इकडे आपल्याला मार्शन आता आम्ही आलो त्यावेळेस मार्गदर्शन मिळत होतं की अनेक वेगळे कोर्सेस आहेत, त्या कोर्सेसमध्ये आपण लक्ष देऊन ज्याच्यात आपल्याला आवड आहे, आपलं मन ज्याच्यात रमते तेच केलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं जे 10वी 12वीमध्ये ज्यांना चांगले मार्क्स मिळाले त्यांना खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी असंच आपल्या आईवडिलांचं, आपल्या गुरुवार यांचं नाव चांगलं करावं, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांनी काय करावं, काय करू नये, कुठे जावं, आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला जरी उशीर झाला तरी आमचे मित्र आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय अतुल सावे साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य दत्ताभाऊ पाथरीकर, निवृत्ती डग पाटील, संस्थापक कार्यकारी घेतला. आणि मला मंत्रिमंडळामध्ये भेटायला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं आम्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करतो. एक मिनिट मी हा दिवस निवडून आणि याच दिवशी आमच्या शेतकऱ्यांबरोबर इंटरॅक्शनचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. खरं म्हणजे मला अचानक उद्या श्री रविशंकर यांनी आयोजित केलेल्या सेंद्रिय शेतीच्या संदर्भामध्ये एक शिबिर महाराष्ट्रातील लोकांचं ठेवलेलं आहे आणि 50,000 लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि त्या ठिकाणी जायचं असल्यामुळे माझा कार्यक्रमात थोडा विस्कळीतपणा आला आहे. अन्यथा मी सकाळी 11 वाजता आपला कार्यक्रम जरी कमी असला तरी पण त्याचं महत्त्व किती आहे याची मला जाणीव आहे. मित्र, आपण शेतकऱ्यांची मुलं आहात, मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि कठीण परिस्थितीमधून शेती करत असताना शिक्षण घेणं, शिक्षणामध्ये चांगले मार्क मिळवणं आणि त्यामधून आपल्या आयुष्याचं या ठिकाणी निश्चितपणे एक वेगळी दिशा निर्माण करणं. यशस्वी जीवनामध्ये सर्वच लोक कौतुक करतात, यश मिळणाऱ्यांचं कौतुक सगळीकडेच होत असतं आणि या जीवघेणे स्पर्धेमध्ये आपल्याला यश प्राप्त करणं ही कालानुरूप या ठिकाणी आवश्यक बाब झालेली आहे. कधी कधी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण काय करावं, काय करू नये. कधी भाऊ आई वेगळे सांगते, वडील वेगळे सांगतात, भाऊ वेगळा सांगतो, मैत्रिणी वेगळे सांगतात, मित्र वेगळे सांगतात आणि अशा परिस्थितीमध्ये कन्फ्युजन या ठिकाणी माणसाच्या मनामध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्याला काय आवडतं हे जास्त महत्वाचं आहे. आपल्या मनाला काय आवडतं, आपण काय केलं तर कुठल्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळू शकतो, कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी पुढे जाता येईल, ते क्षेत्र निवडण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये. ऐकावे जनाचे करावे मनाची, अशी जी मराठीतून म्हण आहे ती म्हण अतिशय खरी आहे. हे ऐकण्यासाठी कोणाचं ऐका, तुम्ही करिअर मार्गदर्शन करा, आमचं ऐका, आईवडिलांचं ऐका, मित्रमैत्रिणींचं ऐका, पण शेवटी आयुष्यामध्ये आपल्याला ज्यामध्ये यश प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे किंवा ज्याच्यात आपलं नॉलेज आहे, मनातली चिंता दूर होते आणि त्यामुळेच शेतीकडे वळण्याचा या ठिकाणी आपला तरुण पिढीचा जो काही वर्ग आहे तो फार दुर्लक्ष करतो आणि त्यामध्ये शेतीमध्ये तो खऱ्या अर्थानं रमत नाही. पण शेतीमध्ये सुद्धा अनेक शेतकरी बांधवांनी, अनेक तरुणांनी वेगवेगळे नवीन प्रयोग केले आहेत आणि त्यामध्ये खूप यशस्वी झाले. त्यामुळे यश शेतीमध्ये मिळत नाही असं नाही, यश हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण किती कार्यक्षमपणे काम करतो, आपण किती प्रामाणिकपणे काम करतो, आपण किती त्यामध्ये आपलं लक्ष घालून काम करतो आणि आपले जे काही इथिक्स आहे ते इथिक्स मेंटेन करतो की नाही हे ज्याने त्याने ठरवायचं. की बूट पॉलिश करायचे असेल तर टिळकांच्या मुलाकडे जा.
म्हणजे अशा प्रकारे धंदा कुठलाही वाईट नाही, व्यवसाय कुठलाही वाईट नाही. एक्सलन्सी त्यामध्ये तुम्ही निर्माण केली पाहिजे, आपलं एक वेगळं फील्ड निर्माण केलं पाहिजे आणि त्यामध्ये मग आपण या ठिकाणी करिअर केलं पाहिजे. कारण शेवटी या सर्वांच्या पाठीमागे, जीवनाच्या पाठीमागे पैसा हा फार मोठा जरुरीची बाब आहे. पैशाशिवाय माणसाच्या जीवनामध्ये काही धकत नाही. आणि त्यामुळे पैसा मिळवणं, कष्टाने मिळवणं आणि पैशासाठी धडपड करणं, पैशासाठी यश प्राप्त करणं, या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये सर्रास चालत आलेल्या आहेत. त्या काही कोणी थांबू शकत नाही. परंतु त्यामध्येही आपले इथिक्स निर्माण करून, आपली नीतिमत्ता निर्माण करून आपण जीवनामध्ये किती यश संपादन करू शकतो यावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. घोड्याला ज्याप्रमाणे आपण खुगीर या ठिकाणी लावतो आणि तो फक्त पुढे रस्ताच बघतो, त्या दृष्टिकोनातून आपण निर्माण केलेला, आपण निवडलेला रस्ता हा जीवनामध्ये यशस्वीपणे कसा या ठिकाणी राबवता येईल किंवा यश कसं. शिवराज सिंग चौहान साहेब 18 वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये प्रचंड असा आदर आहे. जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नावरती सविस्तरपणे या ठिकाणी माझी चर्चा केलेली आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा मी अनेक मोठ्या प्रमाणे या ठिकाणी बदल करण्याचे निर्णय घेतलेला आहे. अभ्यासक्रम या ठिकाणी बदलण्यासंदर्भात बाजारपेठेशी सुसंगत अशा प्रकारचं नॉलेज या विद्यापीठामध्ये निर्माण व्हावं. विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये इंटर्नशिप या ठिकाणी मिळावी आणि तो इंटर्नशिपचा प्रोग्राम या ठिकाणी आपण शासनाने कालच या ठिकाणी GR निर्गमित केलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठामध्ये तंत्रज्ञान व मनुष्यबळ कार्यरत करण्यासाठी या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे. शिक्षणमधून यशस्वी कृषी उद्योजक घडविण्याचे काम या ठिकाणी कृषी खात्यामार्फत या ठिकाणी करण्याचं काम सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी खूप वेगवेगळे प्रयोग केलेत. मी आता त्यांना जाऊन भेटणार, त्यांच्याशी बोलणार आहोत. परंतु एक गोष्ट आहे की कुठलाही मंत्री, साहेब असू द्या, आम्ही असू द्या, आम्ही समाजात जोपर्यंत खालच्या तळागाळापर्यंत जात नाही, जोपर्यंत त्यांच्याशी चर्चा करत नाही, तोपर्यंत ब्रीफिंग आमच्यासमोर परफेक्ट येणार नाही. ब्रीफिंगमध्ये खालचे जे आमचे अधिकारी असतात ते वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अतिशय पॉझिटिव्ह आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादांनी तर शेती ह्या विषयामध्ये या टेक्निकसाठी 500 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी बजेटमध्ये केलेली आहे. आणखी 1500 कोटी रुपये लागले तरी मी देईन, पण शेतकरी हा एकदम स्वयंभू झाला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि त्या जास्तीत जास्त त्याचं उत्पादन कसं वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. म्हणून त्यांचाही माझ्याशी सारखा या ठिकाणी पाठपुरावा सुरू असतो आणि जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिलं. आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे, पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजही देशामध्ये महाराष्ट्र अव्वल नंबर 1 आहे. सगळ्याच बाबतीमध्ये एक्सपोर्टमध्येही महाराष्ट्र नंबर 1 आहे, पिकाच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे, सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. 1-2 ठिकाणी आपण फक्त दुसऱ्या क्रमांकाला असू, परंतु बहुतेक ठिकाणी महाराष्ट्र हा क्रमांक 1 वरच आहे आणि यापेक्षा अधिकचं या ठिकाणी काम आपल्याला भविष्यकाळात उभं करायचं आहे. संरक्षित शेती आणि शाश्वत शेती, सस्टेनेबल फार्मिंग ही आपल्याला भविष्यकाळात उभी करायची. कारण आमचा जो समोर बसलेला तरुण वर्ग आहे हा शेतीपासून जो दूर होत चाललाय, तो शेतीकडे कसा अट्रॅक्ट होईल, तो शेती कसा करायला लागेल आणि सर्व एकाच ठिकाणी नाही. मी आता कॉलेजमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये एवढी मुलं डॉक्टर, गुन्हेले महाविद्यालय असलेले महाराष्ट्रामध्ये जेवढे आहेत तेवढी दरवर्षी हजारो डॉक्टर बाहेर पडणार आहेत. मग हे करणार काय डॉक्टर? म्हणजे हे डॉक्टरांकडे जाण्याची गरजच पडायला नको, डॉक्टर इंजिनियरकडे आपल्याला भेटायला जायला नको. तशा प्रकारचं आरोग्य कसं टिकवता येईल, तशा प्रकारची तब्येत कशी राहील. मी अनेक वेळा लोकांना सांगतो की तुम्हाला आयुष्य आपल्याला दिलेलं असताना सुद्धा आपण बेफिकीरपणे वागतो आणि चांगल्या प्रकारचं काय खावं काय खाऊ नये हेही कळत नाही. जे चवीला आवडलं ते खात राहतो आपण, कुठे जातो. त्याप्रमाणे मग शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल हा चांगला कसा उत्पादन करता येईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी बेसिकली प्रयत्न होणं आवश्यक आहे. परंतु हे सगळे प्रयत्न जरी झाले तरी शेवटी विक्री केल्यानंतर जे पैसे मिळतात ते सर्व्हायव्हल होण्यासाठी त्याला तेवढे पैसे जरुरीचे आहे का, तेवढे पैशावर तिचं भागतंय का याचा विचार शक्यतो होत नाही आणि म्हणून दुर्दैवानं शेती या ठिकाणी आपल्याला परवडत नाही असा एक आपला समज झालेला आहे. परंतु शेती काही लोकांना परवडते, काही लोकांना परवडत नाही. मलाही आता 2-3 आमदार भेटले, त्यापैकी एका आमदाराने सांगितलं की मी 150 एकर द्राक्ष बाग एका दिवसात तोडून टाकली. मला का तोडून टाकली? द्राक्ष बागेत आमच्याकडे तर एक्सपोर्ट निर्माण करणारे कोट्यावधी रुपये मिळवणारे पण लोक आहेत. याचा अर्थ सायंटिफिक दृष्टिकोनातून किंवा त्या जे काही तुम्हाला नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाला अनुसरून किंवा त्याप्रमाणे त्या पिकाला लागणारे जे काही घटक आहेत ते घटक तुम्ही व्यवस्थित न टाकल्यामुळे याच्या अजून जेवढे उत्पादनाची अपेक्षा होती तेवढं उत्पादन तुम्हाला मिळू शकलं नाही आणि म्हणून रागापोटी तुम्ही त्या बागाच या ठिकाणी तोडून टाकलेल्या आहेत. एका क्षेत्रामध्ये एकाच फळामध्ये
एका शेतकऱ्याला परवडतं आणि अनेक शेतकऱ्यांना परवडत नाही, किंवा काही शेतकऱ्यांना परवडतं आणि काही शेतकऱ्यांना परवडत नाही. यामध्ये कुठेतरी या ठिकाणी गोंधळ असण्याची शक्यता आहे, मनामध्ये शंका असतात, किंवा आपण प्रॉपर या ठिकाणी ते नॉलेज या ठिकाणी आणलं नाही, अशाही प्रकारे काही गोष्टी घडत असतात. त्यामुळे त्याचं नॉलेज प्रॉपर सर्वांना व्यवस्थित मिळावं या दृष्टिकोनातून शासनाने प्रचार आणि प्रसार मोहीम हाती घेतली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न जास्त आहे की शासनामध्ये निघालेलं बी बियाणं, आम्ही आता तुरीचं बियाणं 20 क्विंटल म्हणजे एकरी 20 क्विंटल या ठिकाणी उत्पादन करणारा शेतकरी आपल्याकडे आहे. आता एकरी 20 क्विंटल तुरीचं बियाणं निघाल्यानंतर त्याला शेती परवडणारच ना, पण एकरी 4 आणि 5 क्विंटल जर या ठिकाणी तूर निघाली त्याला परवडूच शकत नाही. त्यामुळे आपल्याला उत्पादन कसं वाढवता येईल आणि यांत्रिकीकरणामध्ये कसा भर देता येईल या दृष्टिकोनातून जास्त लक्ष द्यावं लागेल. परंतु हे सगळं जरी करत असताना एकाच वेळेस एकाच ठिकाणी एकाच क्षेत्रामध्ये सर्वांची रेलचेल होणं आवश्यक नाही. सर्वांनी आपल्या आपल्या बाजू ठरवून या ठिकाणी प्रगती साधली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आपण प्रयत्न करावेत अशी माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं तर मी मनापासून स्वागत करेल, परंतु विद्यार्थ्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करेल. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 10वी मध्ये 12वी विद्यार्थ्यांनी यश संपादन केलंय त्या सर्वांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी पुढच्या भवितव्यासाठी मी शुभेच्छा देतो, मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी जीवनात यश संपादन करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. जामनेर नगर परिषदेकडून जामनेर पुरा येथे उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक 30 मे रोजी सकाळी जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी केले असून येत्या 6 महिन्यात भव्य पुतळ्याची उभारणी होईल असे आश्वासन महाजन यांनी नागरिकांना दिले आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी. 3 शतकं पूर्ण झाले. त्यानंतर आपण सर्व देशभर सर्व राज्यभर हा जयंती उत्सव साजरा करत आहोत. देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी सांगितलंय की अतिशय उत्साहात थाटामाटात मान सन्मानाने अहिल्यादेवीची जयंती साजरी झाली पाहिजे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय आणि प्रत्येक गावागावामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ही जयंती उत्साहामध्ये साजरी होते. काल मी चांदवडला होतो. त्या चांदवडला उपरा आधारी होळकरांची म्हटलं जातं. रंगमहल त्या ठिकाणी आहे. तर म्हणजे मी पहिल्यांदा तो रंगमहल बघितला आणि बघून मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. इतका सुंदर असा रंगमहल त्या ठिकाणी त्या काळामध्ये अहिल्यादेवींनी बांधलेला आहे. पूर्ण गावाला तट आहे, 7 दरवाजे, 12 त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा म्हणजे किती दूरदृष्टी त्यावेळेला 300 वर्षापूर्वी पाण्याचं नियोजन जे आपण आज करतोय जलसंवर्धनाचं ते त्यावेळेला केलं गेलं आणि अशा हजारो विहिरी अहिल्यादेवींनी त्या काळामध्ये बांधल्या. ज्या काळामध्ये महिलांना कुठं स्वातंत्र्य नव्हतं, महिलांना घरच्या बाहेर पडता येत नव्हतं, नवरा गेला की सतीजाची पद्धत होती, अशा वेळेला अहिल्यादेवी होळकर यांनी एका विशेष कामाला सुरुवात केली. तर म्हणजे अतिशय अहिल्यादेवी तरुणपणामध्ये म्हणजे 19 वर्षाचे असताना त्यांचे पती खंडोबाजी होळकर एका युद्धामध्ये धारातीर्थ पडले. ते कामी आले युद्धामध्ये, पण त्यानंतर होळकरपर्यंत सांगितलं की आमची सून सती जाणार नाही. त्या प्रकार त्यांनी बंद केली आणि सगळ्या ऐहिक सुखाला सोडून सगळ्या भौतिक सुखाचा त्याग करून अहिल्यादेवींनी समाजसेवेचं व्रत घेतलं. हातामध्ये तलवार घेतली आणि हा मोठा शत्रूंना पळता भूमी कमी पाडली. अशा या शूरवीर अहिल्यादेवी त्या काळामध्ये महिलांची पहिली सेना त्यांनी त्या ठिकाणी काढली आणि महिलांची ताकद काय असते खऱ्या अर्थाने ते संपूर्ण जगाला दाखवण्याचं काम अहिल्यादेवींनी त्या ठिकाणी केलं. आणि म्हणजे चांगले कुशल संघटक, चांगले मुरब्बी राजकारणी, खऱ्या अर्थाने धर्म टिकवण्याचं काम, देव टिकवण्याचं काम, आपली संस्कृती टिकवण्याचं काम या राज्यामध्ये अहिल्यादेवीने अतिशय प्रामुख्याने केलं आहे. त्यावेळेच्या काळामध्ये आज देशामध्ये जी मंदिर दिसत आहेत, वाराणसीपासून मथुरेपासून अयोध्येपासून सगळी मोठी मंदिरं असतील, काशी विश्वेश्वर असेल, त्या सगळ्या ठिकाणी शेकडो ठिकाणी त्यांनी घाट बांधले, मोठमोठे घाट बांधले, हजारो बारव त्या ठिकाणी गेल्या. त्या बारवाचं चित्र मी काल बघितलं तर कशामध्ये बारव आणि 300 वर्षानंतर सुद्धा जसे तसे ते बारव
खाली उचलून पाणी कसं भरायचं, संपूर्ण गावाला तालुक्यातून पाण्याची व्यवस्था कशी होईल. आज चांदवडला सुद्धा पूर्ण चांदवड तालुक्याला पाणी कसं पुरवलं जाईल अशा त्या विहिरीची रचना त्या काळामध्ये त्यांनी केली. म्हणजे किती दूरदृष्टिकोन त्यांचं त्या ठिकाणी होता. ज्या अनिष्ट प्रथा झाल्या होत्या त्यांना त्यांनी फाटा दिला. हुंड्याची पद्धत त्यावेळेला त्यांनी बंद केली. हुंडा घेणारा, देणारा आणि मध्यस्थी करणारा त्यांना कठोर शासन केलं जाईल अशी कायद्यावर तरतूद त्यांनी त्या ठिकाणी केली. सतीची पद्धत बंद केली. मुला मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं युद्धाचं शिक्षण मुला मुलींना सगळ्यांना दिलं गेलं पाहिजे, हे त्यावेळेला त्यांनी सांगितलं. अशा अनेक गोष्टी आहेत. वेळ मला कमी आहे. मला इथून रावेर जायचंय, रावेरहून विमान आहे, तिथून मला पुण्यात जायचंय, पुण्याहून लगेच तिथून हेलिकॉप्टरने मुंबईला जायचंय, मुंबई रात्री 9 वाजता पुन्हा नाशिकला निघायचंय. एवढा लांबचा प्रवास माझा आहे आणि म्हणून मी जास्त वेगळे बोलणार नाही. पण ते कुशल संघटक, हे चांगल्या प्रशासक अशा अहिल्यादेवी म्हणजे मनाने जेवढ्या कोमल तेवढ्या कणखर सुद्धा त्या ठिकाणी होत्या. आणि अशा होळकर परिवाराचं नावलौकिक वाढवण्याचं काम, मोठं करण्याचं काम अहिल्यादेवींनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना मी विनम्र दिवाबन त्या ठिकाणी करतो. आज त्यांचं नावलौकिक खूप मोठं आहे. का सगळं होळकर घराणं इंदोरचं चांदवडला आलेलं होतं. 100 वर्षानंतर ते एकत्र आले. ते एकमेकडे जात नव्हते, येत नव्हते, पण 100 वर्षानंतर सगळा होळकर परिवार त्या ठिकाणी एकत्रित झालेला होता. दिमागदार कार्यक्रम माझ्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांना खरं म्हणजे त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. आणि म्हणून त्यांना निरनिराळ्या उपाध्या मिळाल्या. त्यांना राजमाता मिळाल्या, त्यांना लोकमाता मिळाल्या, त्यांना वीरांगना म्हटलं गेलं, त्यांना माता म्हटलं गेलं. अशा अनेक उपमा त्यांना त्या ठिकाणी दिल्या गेल्या. आणि अशा आमच्या या थोर योद्ध्या आमच्या अहिल्यादेवी यांचं या ठिकाणी आपण सभागृह त्याच्या नावाने बांधलेलं आहे. आपल्या समाजासाठी आज आपण देतो आहोत 90 लाख रुपये, 1 कोटी रुपये. आता आपण पुतळ्यासाठी त्या ठिकाणी दिलेले आहे. स्वतः दिमागदार पुतळा या ठिकाणी आपल्या शहरामध्ये उभा राहावा अशी आपल्या सगळ्या समाजाची मागणी होती. काल सुद्धा मी त्या ठिकाणी चांदवडला त्यांचा एक पुतळा, सुंदर पुतळा, त्याच्याबरोबर सुंदर डेकोरेशन देखावा हे करण्याचं आश्वासन दिलं. 1 वर्षामध्ये मला तिथलाही सुंदरचा पुतळा कोटी रुपये देऊन 2 कोटी 3 कोटी त्याचं स्थान मोठं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपण उभा करतो. जामनेरमध्ये मी आपल्याला शब्द दिला होता त्याप्रमाणे आज कामाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली. 4 महिन्यामध्ये आपण हे सगळं काम संपवू आणि पुन्हा पुण्याच्या उद्घाटनाला आपण एकत्रित त्या ठिकाणी येऊ. हे सभागृह अतिशय मध्यवर्ती ठिकाणी आपल्या समाजासाठी, सामाजिक कार्यासाठी, लग्नांसाठी, साखरपुड्यासाठी सगळ्यांनाच कामं येते. पण हे आपल्या समाजाच्या नावाने, आपल्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने या ठिकाणी आपण उभं केलेलं आहे. त्याचा लोकार्पण सोहळा झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आपला समाज म्हणजे तसा कष्टकरी समाज आहे, शेतात जाणारा समाज आहे, राहणारा समाज आहे, मेंढपाळी करणारा समाज आहे. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने विनंती करेन की आपल्या मुलांना शिकवा, त्यांना मोठं करा. व्यसनापासून आपण सगळेजण दूर राहा. तरुण जर दूर राहिले तर पुढची पिढी सुधरेल. आणि म्हणून माझी आपल्या निमित्ताने विनंती आहे की आपण सर्वजण व्यसनापासून लांब राहा. दारू पिऊ नका, बीडी सिगरेट पिऊ नका, गांजा पिऊ नका, कुठलंही व्यसन तुम्ही करू नका आयुष्यामध्ये. तरच आपली पुढची पिढी ही सशक्त होईल. जी अहिल्यादेवींना अपेक्षित होती अशी तरुण बँड कार्यकर्त्याची फळी ही जर उभी करायची असेल, देशभक्त राष्ट्रभक्त तरुणाची पिढी उभी करायची असेल तर कुणीही या ठिकाणी दारू पिऊ नका, व्यसन करू नका. एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगेल. पुन्हा या 300व्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. अमरावती जिल्हाधिकारी पदी आशिष येरेकर आजपासून रुजू झाले असून त्यांनी रीतसर जिल्हाधिकारी पदांची सूत्रे हाती घेतली आहेत. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे स्वागत केले असून यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, तहसीलदार विजय लोखंडे, अधीक्षक निलेश खटके आदी उपस्थित होते. कार्यपदावर रुजू झाल्यानंतर येरेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची विभागीय आयुक्त कार्यालयात भेट घेतली आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी.
जळगावमधील चंदन मंगल कार्यालयात, माळी समाज मंगल कार्यालयात आणि विठ्ठल मंदिर सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा एकाच छताखाली लाभ मिळावा या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 25 विभागांचे एकूण 38 स्टॉल उभारण्यात आले असून विविध विभागांमार्फत 701 नागरिक व लाभार्थ्यांना PM किसान लाभार्थी पुरवठा, शाखा लाभ, संजय गांधी योजना आदी अंतर्गत प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. या शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विभागाचे प्रमुख व संबंधित कर्मचारी एकाच ठिकाणी उपलब्ध होते. यामुळे नागरिकांना विविध कार्यालयात चक्रा मारण्याची गरज भासली नाही. तक्रारींवर तात्काळ सुनावणी व मार्गदर्शन होऊन समाधानकारक निर्णय सुद्धा देण्यात आले. यामुळे नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केलं असून शिबिराची सुरुवात तहसीलदार जामनेर श्री नानासाहेब आगळे यांच्या प्रास्ताविकेने झाली. त्यांनी उपस्थितांना विविध शासकीय योजनांविषयी माहिती दिली व सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील केले. या प्रसंगी पहोर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी पंचायत समिती सदस्य आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होऊन योजनांची अंमलबजावणी गतिमान व पारदर्शक होत असल्याचे चित्र यावेळेस दिसून आले. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी. हिवरखेड पूर्णा येथील शेतकरी दत्तू हनुमंत वाघ यांच्या तक्रारीनुसार त्यांनी GK एनर्जी कंपनीला 9 महिन्या अगोदर पैसे भरलेले असूनही कंपनीने सुद्धा सौर ऊर्जा मोटर पॅनल दिले नाही. कंपनी प्रतिनिधींना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असून कस्टमर केअर पण योग्य प्रतिसाद देत नाही. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर चाटे यांनी. मी दत्तात्रय हनुमंतराव वाघ, राहणार हिवरखेड, पूर्णा तालुका, सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून मी सौर ऊर्जाचे 21/8/2024 रोजी पैसे भरलेले आहे. माझ्या विहिरीमध्ये 30 ते 40 फूट पाणी असताना सुद्धा त्यांनी मला सौर पंप उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे मी डिझेल पंप आणून या रब्बीची पिकाची पेरणी केली तर मला ते 10,000 ते 12,000 रुपये खर्च आला डिझेलसाठी. तरी या कंपनीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. शिवसंग्राम कार्यकर्ता व पदाधिकारी नियुक्ती मेळावा दिनांक 26 मे 2025 रोजी विश्रामगृह वाशिम येथे संपन्न झाला. या मेळाव्याला शिवसंग्रामच्या मुख्य नेत्या ज्योती मेटे आणि शिवसंग्रामचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सलीम उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योती मेटे असून हिंगोली जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील, बुलढाणा जिल्हाध्यक्ष भगवानराव लंबे आदींनी प्रमुख उपस्थिती लावली होती. या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर मेळाव्याच्या मुख्य मार्गदर्शिका ज्योतिताई मेटे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आपण हेवेदावे विसरून जोमाने कामाला लागा, मेटे साहेबांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करूया आणि शिवसंग्राम नव्याने पुढे नेऊया असे मोलाचे मार्गदर्शन केले. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. आई तुळजाभवानी, महाराज, जिजाऊ माँसाहेब, राजमाता देवी चौकर, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करते. आज वाशिम जिल्ह्यातील जिल्हा कार्यकर्ता मेळावा या असे आमचे जिल्हाध्यक्ष बाजळ, माजी तालुकाध्यक्ष, त्याचबरोबर माजी जिल्हाध्यक्ष, माजी युवकाध्यक्ष आणि आवर्जून उपस्थित असणारे दोन्ही आमचे ज्येष्ठ पत्रकार बंधू, त्याचबरोबर आकाश, आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करते. आपण पुण्यामध्ये जी राज्यस्तरीय बैठक घेतली, या बैठकीमध्ये शिवसंग्रामचे सर्व राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सदस्य नोंदणी
करण्याचा आपण एक मोहीम हाती घेतली होती आणि त्या मोहिमेला 1 मेला म्हणजे महाराष्ट्र दिनापासून आपण सुरुवात केली. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही सदस्य नोंदणी झालेली आहे. सुरुवात आता ती बऱ्याच जिल्ह्यांमध्ये संपत पण येत आहे. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा बातमी महाराष्ट्राची हा कार्यक्रम फक्त आणि फक्त न्यूज मराठी 24/7 वर. नवा भारत नवा विचार.